नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज 26 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी जी परीक्षा पार पडली त्या परीक्षेची सविस्तर उत्तरसूची घेऊन मी आज तुमच्या समोर आली आहे. या पेपरमध्ये नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले होते, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी होती आणि त्यांची अचूक उत्तरे काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. एकूण 90 प्रश्नांचे विश्लेषण आपण एकामागोमाग एक तयार करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोर किती येतो याचा अंदाज येईल. चला तर मग वेळ न घालवता आज आपण या प्रश्नांना सुरुवात करूया. मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक भरती परीक्षा प्रश्न आणि उत्तरे. जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात किंवा त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, आता इथे काही प्रश्न इंग्लिशमध्ये पण दिलेले आहेत आणि मराठीमध्ये पण दिलेले आहेत, तर मी तुम्हाला मराठीमधून सांगते. खालीलपैकी पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्दाची कोणती जोडी योग्य आहे? तर उत्तर आहे पुतण्या पुतणी. तुम्ही तुमच्या याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीतून प्रश्न पाहू शकता. तिसरा प्रश्न आहे, पानिपतचे तिसरे युद्ध 1761 मध्ये कोणाकोणामध्ये लढले गेले? उत्तर आहे अफगाण आणि मराठा सैन्य. चौथा प्रश्न आहे, एका सरळ रेषेत अ आणि ई दोन टोकाला उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये 3 लोक आहेत, तर त्या गटात एकूण किती लोक आहेत? उत्तर आहे 5. पाचवा प्रश्न आहे, 9व्या पहिल्या 5 पटींची सरासरी किती आहे? तर उत्तर आहे 27. 9, 18, 27, 36, 45 यांची सरासरी 27 येते. MS Excel मध्ये आडव्या ओळींना क्रमांक कसे दिले जातात? रोज आर नंबर्ड इन MS Excel. तर उत्तर आहे संख्यात्मक, म्हणजे 1, 2, 3 असे. शब्दांच्या 5 जाती आहेत आणि सर्वनाम हे अविकारी आहे. यापैकी कोणते विधान बरोबर आहे? तर उत्तर आहे दोन्हीही विधान चुकीचे आहेत. स्टोरी, पोनी, बेबी, बॉक्स यापैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचन योग्य आहे? फक्त बेबीज, बेबीचे बेबीज होते, 1 नाही आणि 2 नाही, तर फक्त बेबीज. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? उत्तर आहे केसरी. तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही तिथे टिक मार्क करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचे कोणते प्रश्न बरोबर आलेत आणि कोणते चूक. तर 10वा प्रश्न आहे, तरंगणे, बुडणे तर होडी. तर उत्तर आहे पाणबुडी. नागपूरहून प्रयागराजला जाताना रेल्वेचा वेग 100 किमी तास आहे आणि परत येताना 150 किमी तास आहे, तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती? उत्तर आहे 120 किलोमीटर प्रति तास. MS Excel मध्ये उभ्या रकान्यांना कशी नावे दिली जातात? उत्तर आहे ABC, अल्फान्यूमरिकली. वाक्य पूर्ण करा. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाले सिकळस. आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग अ न्यू लँग्वेज इन. भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. अस्थमा फुफ्फुस तर डोळ्यांचा दाह. उत्तर आहे डोळे. 3 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे आणि त्यांच्या वयाचे प्रमाण 3:5:7 असल्यास सर्वात लहान मुलाचे वय किती? उत्तर आहे 9. विच ऑफ द फॉलोइंग इज इन इनपुट डिव्हाइस? मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर यांपैकी इनपुट डिव्हाइस कोणते आहे? तर उत्तर आहे यापैकी कोणीही नाही, तिन्ही आउटपुट डिव्हाइस आहेत. व्याकरणदृष्ट्या अयोग्य जोडी निवडा. विद्वान विद्वंती. योग्य जोडी विद्वान विदुषी आहे. युवा युवती, विद्वान विद्वंती आणि भगवान भगवती. नाचता येईना टिंबटिंब वाकडे ही म्हण पूर्ण करा. नाचता येईना अंगण वाकडे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1960. 1 मे 1960. गटात न बसणारा शब्द ओळखा. चहा, रबर, वेलची, खडू. तर उत्तर आहे खडू. बाकी सर्व शेतातील उत्पादने आहेत. 52,000 रुपयावर 2 वर्षासाठी 6% दराने सरळ व्याज किती होईल?
उत्तर आहे 624. संगणक क्षेत्रात ASCII चा पूर्ण अर्थ काय होतो? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. श्री गणेशा करणे म्हणजे काय? तर तेथे ऑप्शनमध्ये दिलेलेच नाही. तर श्री गणेशा करणे याचा अर्थ होतो सुरुवात करणे. तर उत्तर येईल यापैकी काहीही नाही. चोरांनी धूम ठोकली याचा अर्थ काय? उत्तर आहे चोर पळून गेले. द थीव्स रन अवे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1862. वेगळा शब्द ओळखा. खंजीर, हातोडा, सुरी, तलवार. उत्तर आहे हातोडा, हॅमर. 1200 रुपयांनी 2 वर्षात व्याजासह रक्कम 1440 रुपये होत असल्यास व्याजाचा दर काय? उत्तर आहे 10%. MS एक्सेल मध्ये सूत्र कोणत्या चिन्हाने सुरू होते? उत्तर आहे बरोबर चिन्हाने, इक्वल. वाजत गाजत साजत आज तया आना हो अलंकार ओळखा. उत्तर आहे अनुप्रास अलंकार. रिकाम्या जागा भरा. टिमटिंबो वॉज नोन ॲज लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जात होते? कंप्लीट द सिरीज 1, 9, 25, 49, 121. विषम संख्यांचे वर्ग आहेत म्हणून 81. एका परीक्षेत 80% विद्यार्थी इंग्रजीत, 85% गणितात आणि 73% दोन्हीत पास झाले तर दोन्ही विषयात नापास किती? उत्तर आहे 8%. कीबोर्डवरील F1, F2, F3 या बटनांना काय म्हणतात? तर उत्तर आहे फंक्शन कीज. नवरात्र हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? उत्तर आहे द्विगु समास. क्ष व्यक्तीवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला पण न्यायालयाने त्याची सुटका केली. इंग्रजी वाक्य काय होईल? पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून कोणते शहर ओळखले जाते? उत्तर आहे पुणे. मालिका पूर्ण करा. 4, 7, 12, 19. उत्तर आहे 28. तर विरुद्ध विषम संख्येचा फरक आहे 3, 5, 7, 9. एका वस्तूची किंमत 75 रुपये होती. ती प्रथम 20% वाढवली आणि नंतर 20% कमी केली तर आता किंमत किती असेल? उत्तर आहे 72 रुपये. MS वर्डमध्ये Ctrl+E कशासाठी वापरतात? परिच्छेद मध्यभागी घेण्यासाठी आणि म्हणजे सेंटरला घेण्यासाठी Ctrl+E वापरतात. वाक्प्रचार पूर्ण करा. वाचाल तर वाचाल. सिनॉनिम्स म्हणजे काय? सिनॉनिम्स मीन वर्ड ऑफ फ्रेज हॅव्हिंग सेम मीनिंग. देअर आर सीट्स इन द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली 288. महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत. शब्दांचा अर्थपूर्ण क्रम लावा. पोलीस, शिक्षा, गुन्हा, न्यायाधीश, निकाल. तर उत्तर आहे गुन्हा, पोलीस, न्यायाधीश, निकाल, शिक्षा. 720 रुपयांना खुर्ची विकल्यास 25% तोटा होतो तर 25% नफा मिळवण्यासाठी ती कितीला विकावी लागेल? उत्तर आहे 1200 रुपयाला. मी हे सर्वनाम लिंगानुसार बदलते का? तर उत्तर आहे नाही. मी मुलगा आहे, मी मुलगी आहे. मी हा शब्द तसाच राहतो म्हणून हे लिंगानुसार बदलत नाही. अक्षर मालिका पूर्ण करा. SCD, TEF, UGH, WKL. तर उत्तर आहे VIJ. एका भाषेत P बरोबर फायर बरोबर DCPC शॉर्टचा शेवटचा अक्षर काय आहे? उत्तर आहे I. तीन वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या
3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 असल्यास सर्वात लहान मुलाचे वय किती? उत्तर आहे 4 वर्ष. अ आणि ब हे बंधू आहेत. क आणि ड या भगिनी आहेत. अ चा मुलगा हा ड चा बंधू आहे, तर ब याचे क सोबत काय नाते आहे? उत्तर आहे काका. पुढचा प्रश्न आहे, एका फोटोकडे बोट दाखवत दिनेश म्हणाला, त्याचे वडील माझ्या आईचे एक मुलगे आहेत. तो फोटो कोणाचा आहे? उत्तर आहे दिनेशच्या मुलाचा. 72वा प्रश्न आहे, पुस्तक या शब्दाचा आवश्यक घटक असलेला शब्द निवडा. पेजेस. तांदळाच्या किमतीत 20% घट होते. पूर्वी ज्या पैशात 20 किलो तांदूळ खरेदी करता येत होते, त्याच पैशात आता किती तांदूळ खरेदी करता येतील? उत्तर आहे 25 किलो. कोणता शब्द इतरांशी संबंधित नाही? इंच, औस, सेंटीमीटर, यार्ड. औस हे वजनाचे एकक आहे, बाकी सर्व लांबीचे एकक आहेत, म्हणून औस हा शब्द इतरांशी वेगळा आहे, इतरांपेक्षा. 91 या संख्येतून एका संख्येचे 30% वजा केले असता ती संख्या येते, तर ती संख्या कोणती? उत्तर आहे 70. थर्मामीटर, टेम्परेचर, देन ग्लुकोमीटर, नन ऑफ द ऑप्शन्स, म्हणजे रक्तातील शर्करा माहीत करून घेण्यासाठी ग्लुकोमीटर असतं. एका गावची लोकसंख्या 1,00,000 आहे. वाढीचा दर 10% प्रतिवर्ष आहे, तर तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला लोकसंख्या किती असेल? 1,21,000. ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? उत्तर आहे नास्तिक. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारचे सरासरी तापमान 40 डिग्री होते. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारचे 41 डिग्री होते. जर शनिवारचे तापमान 42 डिग्री असेल तर बुधवारचे तापमान किती? उत्तर 39. उमेदवारांना वयोमर्यादेची सवलत देण्याबाबत टिंबटिंब मते आहेत. उत्तर आहे भिन्न. जर तुमच्याकडे 10,000 रुपये असतील आणि त्यापैकी 25% खर्च केले, तर उरलेली रक्कम मूळ रकमेच्या किती टक्केवारीने कमी असेल? उत्तर आहे 25%. जास्तीत जास्त विमा कंपन्या किनारपट्टी भागातील आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे टिंबटिंब भागामध्ये मालमत्ता विम्याची विक्री मर्यादित करत आहेत. उत्तर आहे संवेदनशील भागामध्ये. फाइंड द ऑड वन वर्ड. वेगळा शब्द ओळखा. स्विमिंग, सेलिंग, फ्लाइंग. उत्तर आहे फ्लाइंग. बाकी सर्व पाण्याशी संबंधित आहेत, म्हणजे पोहणे, नौकानयन, डुबकी मारणे आणि उडणे. तर हे उडणे हे वेगळे आहे, बाकी सगळे पाण्याशी संबंधित आहेत. एका व्यक्तीने 1400 रुपयाची सायकल 15% तोट्याने विकली, तर तिची विक्री किंमत किती? तर उत्तर आहे 1,190 रुपये. हे होते आज झालेला क्लार्क या पदाचा पेपर. तुम्हाला प्रश्नांची उत्तरे समजलीच असतील, तर तुम्हाला किती मार्क्स पडले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि